नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय अनघा लिखिते यांची कादंबरी भिंतीच्या पलीकडे, आणि आज भाग दुसरा. नचिकेत आणि अनिकेत दोघं भाऊ. अनिकेत आणि राघव 2 वर्ष सिनियर, तर नचिकेत, श्वेता, रश्मी आणि नवीन आलेला चैतन्य हे एका वयाचे. या सगळ्यांची छान मैत्री जमली. सगळे मध्यमवर्गीय, फक्त रश्मी तेवढी श्रीमंत, त्यातल्या त्यात एकुलती एक. श्वेतामुळे ती या ग्रुपमध्ये रुळली. सुरुवातीला तिच्या अबोल स्वभावामुळे तिच्याबद्दल श्वेता सोडून बाकीच्यांचे गैरसमज झाले होते. हळूहळू नंतर मग तिचा स्वभाव उलगडायला लागला. नचिकेतचा फ्लॅट 8व्या मजल्यावर. राघवनी बेल वाजवली. अनिकेतनी दार उघडलं. या, बसा बसा, असं म्हणत अनिकेतनी नचिकेतला आवाज दिला. नची, रश्मी आणि राघव आलेत, पाणी घेऊन ये. अरे वा, काय मस्त सुगंध येतोय. काय आहे काय आजचा मेनू? राघवने त्याला विचारलं. यावर रश्मी म्हणाली, लेट मी गेस, हा सुगंध आहे रगडा पॅटीसचा, अँड आय होप स्वीटमध्ये नचीचं फेवरिट खीर कदम. नचिकेत पाणी घेऊन आला आणि म्हणाला, अरे अगदी परफेक्ट ओळखला रश्मी तू. आणि हे काय, आज माझा बर्थडे आणि तुझ्या चेहऱ्यावरनं आनंद ओसंडून वाहतोय. क्या बात क्या आहे. रश्मी नाचली. अनिकेत तिची मजा घेत म्हणाला, मी माझ्या आयुष्यात रश्मी अशी एकमेव मुलगी बघितली आहे की जी लाजती आहे. नाही तर आपली श्वेता बघा, लाज हा शब्द तिने उभ्या आयुष्यात ऐकलेला नसेल. तेवढ्यात श्वेता आणि चैतन्य आलेलेच असतात. ती दारात उभं राहून सगळं मस्तपैकी ऐकत असते. वा वा वा, मस्त मुक्ताफळं उधळली जात आहेत माझ्यावर. मी दिसले नाही म्हणून का दिसली म्हणून जाणून बुजून. तेवढ्यात नचिकेतची आई बाहेर आली. ती पण मस्करीमध्ये सामील होत म्हणाली, कोण बोलतंय रे माझ्या श्वेताला? हां, ती ऐकून घेते म्हणून काही काय बोलायचं? आणि लाज काय फक्त मुलींनाच वाटायला हवी का? आणि मुलांनी काय बिनधास्त कसंही राहावं? आई, अगं आमच्याकडे चैतन्य आहे ना, तो पण लाजतो बरं का बऱ्याच वेळेला. हां, आहे का चैतन्य? नवीन मेंबर आहे का तुमच्या ग्रुपमध्ये? कुठे राहतो? घरी कोण कोण आहे? नचिकेतच्या आईनं प्रश्नांची सरबत्तीच चालू केली. अगं आई, बास बास बास, किती प्रश्न विचारतीयस त्याला? मग चैतन्यनं आपलं इंट्रोडक्शन दिलं. मी चैतन्य पाटील, डोंगरगावात राहतो. आता हे कुठे आलं? काय रे नची, मध्ये मध्ये प्रश्न विचारले तर चालतील रे? आईने गमतीने म्हटलं. सगळे हसले. अनिकेतनं चैतन्य आणि श्वेतासाठी पाणी आणलं. काकू, हे नगर ते बीड जिल्ह्यामध्ये येतं. आजूबाजूला डोंगर आहेत म्हणून नाव डोंगरगाव असं पडलं. घनदाट झाडी, पावसाळ्यात तर मस्त धबधबे कोसळत असतात. खूप निसर्गरम्य असं ठिकाण आहे माझं गाव. लोकवस्ती अगदी 1000-1500 आहे. आमच्या घरासमोर शेत आहे. फक्त फळभाज्या आणि पालेभाज्या घेतो आम्ही. बाकी आंब्याची झाडं, लिंब, आवळे, बोरं, नारळ यांचीसुद्धा झाडं आहेत बरं का. पोल्ट्री फार्म आहे, गाई म्हशी आहेत. चैतन्य अखंडपणे त्याच्या गावाबद्दल सांगत होता. अरे वा, मग आम्हाला नाही की रे तुझ्या गावी? नचिकेतच्या आईनं सहज म्हटलं. पण राघव म्हणाला, यावर्षीच्या दिवाळीनंतर आम्ही येतोय तुझ्या गावी, चालेल ना? श्वेता राघवला हसत म्हणाली, आता सेल्फ इन्व्हिटेशन केल्यावर थोडाच नाही म्हणणार आहे? राघवसुद्धा शेराला शव्वाशेर होत म्हणाला, नाही म्हणायला तो काय श्वेता थोडीच आहे? पण चैतन्य म्हणाला, अहो या ना काकू, नक्की या. एक छान फॅमिली ट्रिप काढा, काकांनासुद्धा आवडेल. खूप शांत आणि रिलॅक्स वाटतं. आणि राघव, दिवाळी झाल्यावर नक्की या, तुला तर खूप आवडेल आणि तुझ्या व्लॉगिंगसाठी खूप उत्तम ठिकाण आहे. अरे वा, मस्तच. मग तर मी तयारीनिशी येतो. खूप खूप आभार मित्रा. अगं आई, पोटात कावळे ओरडत आहेत, पटकन जेवायला वाढ की. चला चला मग, हातपाय धुवून घ्या, मी वाढून आणते. असं म्हणत नचिकेतची आई उठली. त्यांच्या मागे रश्मीसुद्धा उठली. काकू चला, मी करते मदत तुम्हाला. बरं ये बाई, मला खूप आवडलं बरं का तू स्वतः मदत करायला तयार झालीस ते. पण काय गं रश्मी, तुमच्याकडे नोकर चाकर असतील ना? तुला येतं काम करता?
नचिकेतची आई सर्व करता करता बोलत होती. हो काकू, म्हणजे मला तसा स्वयंपाक नाही करता येत, पण छोटी छोटी मदत मी आमच्या सिंधुमांना करत असते. काकू, आपण ना सगळं वाढून समोर ठेवू, घेतील सगळे हातानं. तुम्हीसुद्धा आमच्याबरोबर बसा. ओके ओके, मी पण बसते, कारण मला वेळेवर जेवावं लागतं. सगळेजण गप्पा मारत मारत जेवायला बसले. काकूंच्या जेवणाची तारीफ करत होते सगळे. चैतन्य, तुझ्या घरी कोण कोण आहे रे? पुन्हा आईने प्रश्न विचारला. झालं, आईचं परत सुरू झालं. चैत्या, तू ना आज माझ्या घरीच राहा बाबा. आई तुझ्या अख्ख्या खानदानाचा इतिहास जाणून घेईल. ए गप रे तू, काकूंचं बरोबर आहे. यावर सगळ्यांनी हू भरला आणि सगळे हसायला लागले. चैतन्य मात्र एम्ब्रेस झाला. ए सांग रे चैतन्य, त्यांच्याकडे लक्ष नको देऊस तू, श्वेता त्याला म्हणाली. चैतन्य सांगायला लागला. मी आणि माझा मोठा भाऊ शेखर नाव आहे त्याचं. तर मी, माझा भाऊ शेखर, आई बाबा आणि आजी एवढे लोक होतो आमच्या कुटुंबात. बाबा आणि शेखरदादा शेती, दुधाचा व्यवसाय, शिवाय पोल्ट्री फार्म पण आहे ते बघतात. दादा माझ्यापेक्षा 6 वर्षांनी मोठा आहे. मागच्या वर्षी लग्न झालं होतं, पण वहिनी एक दिवशी भूत बंगल्यात गेली आणि बेपत्ता झाली. नचिकेत उडालाच हे ऐकून आणि घाबरत म्हणाला, ए बाबा, मी नाही येणार ना तुझ्या गावी. मी पण गायब झालो तर माझा आधीच मनुष्यगण आहे. व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग, वी मस्ट गो. तू काय म्हणतोस अनिकेत? राघव अनिकेतकडे बघून म्हणाला. एक्सलंट, शुअर. अरे अशी हॉन्टेड प्लेस बघायला नक्की आवडेल. काय आई, जाऊ ना मी? अनिकेतनं आईकडे बघत विचारलं. नाही जा बेटा, पण जरा सांभाळूनच राहा. आणि हां, स्वामी समर्थांचा जप करत राहा, ते तुम्हाला संकटातनं नक्की वाचवतील. हां, फक्त नचीला नेऊ नका. असं म्हणून त्या आत निघून गेल्या. सगळ्यांची जेवणं आटोपली. श्वेता आणि रश्मी सगळं आवरून आत ठेवत होत्या. अरे पोरीनो, जा बसा बाहेर जाऊन, मी आवरते. आल्यापासून तुम्ही मदत करायला लागलाय मला. नचिकेतची आई मुलींना म्हणाली. इट्स ओके काकू, आम्ही काही खूप नाही करत आहोत ना. आणि मग त्या दोघी बाहेर हॉलमध्ये येऊन बसल्या. पण चैतन्याच्या गावी तर तू येऊ शकतोस ना नची? श्वेताने नचिकेतच्या पाठीवर थाप देत विचारलं. नचिकेतनं मान डोलावली. राघव, आपण दुसरीकडे जाऊयात ना फिरायला. त्याच्याच गावी जाणं गरजेचं आहे का? मला भीती वाटते. तुला, असं म्हणत ती एकदम थांबली. सगळ्यांनी बरोबर हेरलं. मी म्हणत होतो ना की आज बर्थडे माझा आहे आणि खुश रश्मी दिसतीये, पण ह्याचं राज आम्हाला आज कळायलाच पाहिजे. काय रे दादा? नचिकेत म्हणाला. राघवच सांगू शकतो ते. ओके ओके, सांगतो. फायनली मॅडमनी आज माझ्या प्रेमाचा स्वीकार केलेला आहे. त्यात पण मलाच बोलतं करावं लागलं त्यांना. सुरुवातीला मी थोडीशी गंमत घेतली तिची, म्हटलं बघूया आज तरी रश्मी स्वतःहून बोलतीये का, पण नाही. होय 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 रश्मी, अभिनंदन अभिनंदन तुमच्या दोघांचं. पुढच्या रविवारची पार्टी तुमच्याकडे लागली बरं का, श्वेता म्हणाली. ओ येस शुअर. खरं तर मला रश्मीची ना ही शालीनता खूप आवडली. कॉंग्रॅच्युलेशन्स कॉंग्रॅच्युलेशन्स बोथ ऑफ यू. पण रश्मी, तुझ्या घरचे लग्नाला विरोध करतील का गं? अरे त्यांना लाख विरोध करू दे रे. आपण रश्मी, तू मात्र त्यांच्या दबावाखाली येऊन कुठलाही डिसिजन घेऊ नकोस, नाहीतर एखाद्या धनाढ्य मुलाबरोबर तुझं लग्न करून देतील. नाही नाही, म्हणजे त्यांच्या जागी ते योग्य निर्णय घेतील, पण तुला आपलं प्रेम त्यांना सांगावं लागेल. राघव, तू आहेस ना माझ्यासोबत, मग नाही घाबरणार मी. तू नको टेन्शन घेऊस. प्रेमात ताकद असते असं म्हणतात ना, ते काही खोटं नाही बरं का. आता हे याची देही याची डोळा बघितला आत्ता. अरे नचिकेत, किती सुधारलं आहे तुझं मराठी. बरं फ्रेंड्स, पुढच्या रविवारी पार्टी ठरली आणि भाऊबीज झाली की आपण जातोय चैतन्याकडे, श्वेता उत्साहात म्हणाली. नाही, मी नाही येणार, मला भीती वाटते. हे असं काही चालणार नाही आहे रश्मी. अगं राघव आहे की तुझ्याकडे स्पेशली लक्ष द्यायला, मग कशासाठी घाबरतीयस? हे चैतन्य सांगणार आहे त्या भूत बंगल्याची गोष्ट. मी खूप एक्सायटेड आहे ती ऐकायला. तेवढ्यात आतनं काकू म्हणाल्या. चैतन्य थांब, मला पण ऐकायची आहे, मी आले 5 मिनिटात आवरून. अनिकेत हसत हळूच चैतन्याला म्हणाला. श्वेताप्रमाणे आमच्या आईला सुद्धा आवडतात बरं का हॉरर स्टोरीज. चैतन्य मंद स्माईल करतो. रश्मी सावध होऊन कोपऱ्यात जाऊन बसते. सगळे ते ऐकण्यासाठी आतुर झालेले असतात.
5-10 मिनिटांनी काकू हॉलमध्ये नॅपकिनला हात पुसत पुसत आले. श्वेता आणि रश्मी दोघी तिथे बसल्या होत्या. त्यांना त्या म्हणाल्या, श्वेता, रश्मी, तुम्हाला ड्रेस चेंज करायचे असतील तर आतमध्ये या. श्वेता आणि रश्मी लगेच होकार देत त्यांच्या मागे गेल्या. काकूने त्यांना गाऊन दिले आणि नंतर त्या तिघी बाहेर येऊन बसल्या. हां चैतन्य, काय म्हणत होतास तू? आता सांग तुझ्या गावची हॉरर, सस्पेन्स आणि थ्रिलर कथा. काकू, त्यापेक्षा नची म्हणतो त्याप्रमाणे चैतन्याला तुम्ही एक दिवस घरी बोलवून घ्या ना, आणि मग हवं ते विचारा, हवं ते ऐका. रश्मी घाबरत घाबरत म्हणाली. काय ग रश्मी, इतका छान माहोल झाला आहे. नची, तिला इयर प्लग दे रे. श्वेता म्हणाली. रश्मीला पण ती आयडिया आवडली. ती म्हणाली, हो चालेल. नचिकेतने ड्रॉवरमधनं इयर प्लग्स काढून दिले. रश्मीने पटकन कानात टाकले. हां आता सांग चैतन्य, मी रेडी आहे. कशाला? न ऐकायला? राघव म्हटल्यावर सगळे हसायला लागले, पण रश्मीला काहीच ऐकू न आल्यानं तिला काही कळलं नाही, पण ती इनोसंटली हसली. ते हसतायत हे बघून अनिकेत म्हणाला, अरे चैत्या, सांग ना बाबा लवकर, उत्कंठा शिगेला पोचली आता. चैतन्य सांगायला लागला. हां तर ऐका. माझी आजी सांगायची, सुमारे 22-23 वर्षांपूर्वीची ती गोष्ट आहे. आत्तासुद्धा आणि त्यावेळी तर ते जास्त निसर्गरम्य ठिकाण होतं. नगर वांबोरी रस्त्यावर नगर शहराच्या उत्तर बाजूला डोंगरगण हे टुमदार गाव आहे. या डोंगरगणच्या उत्तरेला डोंगर दऱ्यांमध्ये श्री रामेश्वराचं मंदिर आहे. मंदिरासमोर निजाम काळात संपूर्ण दगडी बांधकाम असलेली 30 बाय 150 फूट लांब अशी भव्य 2 मजली इमारत, म्हणजे त्यांचा तो हवा महलच होता. हा हवा महल आजही सुस्थितीत आहे. ब्रिटिशांच्या काळात कोर्ट कचेऱ्यांचं कामकाज चालायचं तिथनं. विविध अधिकारी, राजकीय नेते, पर्यटक यांनी या इमारतीचा निवासस्थान म्हणून उपयोग केलेला होता. उन्हाळ्यात तर हे निसर्गप्रेमींसाठी पर्यटन स्थळ आहे. आकाशाशी स्पर्धा करणारे उंच उंच डोंगर, वृक्ष आणि पाताळाचा वेध घेणाऱ्या खोलदऱ्या, अशा निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या या भूमीला पौराणिक आणि ऐतिहासिक वारसा आहे. या ठिकाणी शरभंग ऋषींचा आश्रम असल्यानं हा परिसर दिव्य आहे. काकूंनी मध्येच कमेंट केली, अरे वा, मग तर नक्कीच जायला हवं. उन्हाळ्यात आम्ही नक्की येऊ रे. आणि हो, त्याआधी तुझ्या घरच्यांना पण आमच्या घरी घेऊन या. आम्ही त्यांना आमची मुंबई दाखवू. बरोबर येणार आहे नची? हो नक्की नक्की. आमच्या आईला पाहुणे आलेले खूप आवडतात. पाहुणचार करण्यात एक्सपर्ट आहे बरं का ती. अरे बाबांनो, आधी त्याला बोलू द्या रे. सॉरी, सांग रे चैतन्य. चैतन्य पुढे सांगायला लागला. पुराणात उल्लेख आहे की प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि सीतामाता 14 वर्षांच्या वनवासाच्या वेळी शरभंग ऋषींना भेटायला आले. शरभंग ऋषींच्या इच्छेनुसार तिथे काही काळ श्रीरामांनी, लक्ष्मणानं आणि सीतेनं वास्तव्यही केलं. श्रीरामचंद्रांनी सीतामातेसाठी स्नानगृह केलं आणि बाण मारून गंगा नदीतनं पाणीसुद्धा काढलं होतं, आणि म्हणून त्याला सीतेची न्हाणी ह्या नावानं जास्त ओळखलं जायला लागलं. प्रभू रामचंद्रांनी तिथे शिवलिंग स्थापन केलं. शंकर भगवान प्रसन्न झाले. त्यांनी श्रीरामांना माझ्या आधी तुझं नाव घेतलं जाईल असा वर दिला. त्यामुळे तिथे असलेल्या शिवलिंगाला राम अधिक ईश्वर असं रामेश्वर हे नाव पडलं, आणि हे स्थान पुढे श्री रामेश्वर म्हणून प्रसिद्धीला पावलं. इथलं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे जमिनीखालून भुयार आहे. हॅप्पी व्हॅली म्हणजे आनंद दरी आहे. उंच वृक्ष, धबधबे, उंच डोंगर, घनदाट वनराई, नागमोडी वळणं घेत जाणारा घाट, ह्यामुळे डोंगरगणचं एक वेगळेपण आहे. श्रावण महिन्यातले सगळे सोमवार आणि विशेषतः 3ऱ्या आणि 4थ्या सोमवारी इथे मोठी यात्रा भरते, आणि महाशिवरात्रीच्या दिवशी तर इथल्या शिवदर्शनाला विशेष महत्त्व आहे. खूप जास्त माहिती दिलीत, मला तर कधी जातोय असं झालं बरं का तिथे, राघव म्हणाला. चैतन्य म्हणाला की अरे अजून खूप काही आहे बघण्यासारखं तिथे. मी तुम्हाला यासाठी सांगितलं की 18-19 वर्षांपूर्वी असंच एक कुटुंब, म्हणजे आईवडील आणि एक 1.5 वर्षाची मुलगी तिथे फिरायला आले होते. 1-2 दिवसांनी त्यांची मुलगी बेपत्ता झाली. त्यांनी शोध घेतला पण सापडली नाही. नंतर मग ते दुःखी होऊन त्यांच्या गावी निघून गेले. ते ज्या दिवशी गेले त्या दिवशी अमावास्या होती. पाऊस धोधो पडत होता. रात्र झाली. आजोबांना कोण्या लहान बाळाचा रडण्याचा आवाज ऐकू येत होता. ते आजीला म्हणाले की मी जाऊन बघून येतो. रात्रीचे 12 वाजून गेले होते. कुत्र्याच्या रडण्याचा भेसूर आवाज भीती वाढवत होता.
आजी नको म्हणत होती, पण तिच्या नको म्हणण्याला न जुमानता आजोबा गेले. अर्धा तास झाला, 1 तास झाला, 2 तास झाले, तरी आजोबांचा काही पत्ता नाही. अरे बापरे, मी थांबत नाही बरं का इथे, असं म्हणून नचिकेत आत गेला आणि चैतन्य पुढे सांगायला लागला. मग बाबा म्हणाले की मी जाऊन बघून येतो आता. पण आई आणि आजी त्यांना सोडायला तयार नव्हत्या, कारण आई त्यावेळेला प्रेग्नंट होती. माझ्या आधी मला एक बहीण होती, पण ती 5च महिन्यात वारली होती. त्या दोघी सोडत नाही आहेत म्हटल्यावर बाबा म्हणाले की थोडं उजाडलं की मग मी जातो आणि बघतो. त्यांनी सगळ्यांनी ती रात्र जागून काढली. सकाळी 5 वाजता बाबा निघाले शोधायला, तर त्या दुमजली इमारतीच्या मागे आजोबांचा मृतदेह सापडला. आमच्या घरावर शोककळा पसरली. पण आजोबांनी असं काय बघितलं ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला हे कोणालाही कळलं नाही. गावातले लोक जे त्या इमारतीजवळ राहतात ते म्हणत होते की त्या दिवशी एक डोळे दिपवून टाकणारा प्रकाश काही जणांनी पाहिला. लोकांमध्ये चर्चा होती की तिथे एक अतृप्त आत्मा आहे, म्हणजे त्या इमारतीच्या जवळ किंवा आत, आणि म्हणूनच तिथे ती छोटी मुलगी अदृश्य झाली आणि आजोबासुद्धा त्यामुळेच गेले. तेव्हापासनं त्या इमारतीला भूत बंगला म्हणतात. माझी वहिनी शहरातली, त्यामुळे तिचा विश्वास नव्हता. आई म्हणाली सुद्धा की विषयाची परीक्षा का घेते, पण वहिनीने ऐकलं नाही. घरात कोणी नाही हे बघून ती बाहेर पडली, पण ती कायमची. आणि आजोबांप्रमाणे तिची डेड बॉडी सापडली नाही. बरं झालं की आईनी तिच्या घरच्यांना आधी सूचना दिली होती, नाहीतर तिच्या बेपत्ता होण्याला आम्हा लोकांना त्यांनी कारणीभूत ठरवलं असतं. हो मग बरोबर आहे, कायदा तसाच आहे. काकूंनी आपलं ज्ञान पाजळलं. तू कधी अनुभवलं आहेस का रे? श्वेतानं विचारलं. चैतन्य मानेनं नाही म्हणाला. श्वेता रश्मीच्या कानातनं इयरप्लग काढून म्हणाली, अगं झालंय त्याचं सांगून. आणि पुढे ती हळूच आवाजात म्हणाली, रश्मी, ही स्टोरी मला तुझ्या स्वप्नासारखी वाटली. तू ऐकायला हवी होतीस. रश्मीने तिला डोळ्यांनी इशारा केला की आत्ता इथे बोलू नकोस. पण हे सगळं राघवला लक्षात येतं आणि राघवच्या मनात काहीतरी शंका येतेच. चला 4:30 वाजलेत, मी चहा ठेवते सगळ्यांसाठी. कोणी कॉफी वगैरे घेणार असाल तर सांगा. नाही काकू, तुम्ही चहाच ठेवा सरसकट, बहुतेक सगळे चहाच घेतात. आणि काका कधी येणार आहेत? काकू म्हणाल्या, अगं ते येतील 6 नंतर. ते फ्रेश होतील, चहा घेऊन थोडं रिलॅक्स होतील, मग आपण केक कापू आणि मग जाऊ बाहेर हॉटेलमध्ये. श्वेता, तुझ्या आईला मी म्हणाले होते की तुम्ही सगळेजण या, पण ती म्हणाली की माझी नणंद येते आज. का गं, काही विशेष? हो काकू, मुलगी बघण्याचा कार्यक्रम आहे उद्या, श्वेता म्हणाली. पण इकडे रश्मी स्वतःच्याच विचारात गुंग होती. असं काय सांगितलं असेल चैतन्याने? आपण उगाच इयरप्लग लावून बसलो. काय करायचं? श्वेताला विचारण्यापेक्षा राघवलाच विचारायला हवं. पण मग त्याला सगळं सांगावं लागेल. सांगूया, कारण तसं तर आपण ठरवलंच आहे ना की त्याच्यासोबत आयुष्य घालवायचं आहे. एक गोष्ट आहे की राघवबरोबर आयुष्य घालवायचं तर आईबाबांच्यासारखा ऐशोआराम नाही मिळणार. सहज विचार केला किंवा मनात आलं तर कुठलीही गोष्ट लगेच नाही मिळणार. पण राघवचं भरपूर प्रेम तर मिळेल. पण राघव खरंच आपल्यावर प्रेम करतोय का? आपल्या बाबांची गडगंज संपत्ती बघून काय करायचं? खरंच विश्वास ठेवू? आणि राघवने विश्वासघात केला तर आपण कुठलेच राहणार नाही. आई बाबा सहानुभूती दाखवणं तर दूर, काय करतील आपलं सांगता येणार नाही. हे रश्मी, अगं कुठे हरवली आहेस? काकूंनी विचारलं आणि रश्मी तिच्या विचारातनं बाहेर आली. नाही काकू, कुठे काय, मी ऐकत होते अहो. श्वेताच्या लक्षात आलं होतं की ती काहीही ऐकत नव्हती. आपण तिला भूत बंगल्याविषयी म्हटलं त्याचा ती विचार करत असणार. काकूंनी गप्पा मारता मारता चहा केला. रश्मीनं समोर आणला. सगळ्यांना चहा देत देत ती राघवच्या जवळ आली. तेवढ्यात मगाचचा विचार पुन्हा तिच्या मनात डोकावला. तिचे हार्टबीट वाढले. तिला राघवबद्दल अचानक अविश्वास वाटायला लागला. तिचे हात थरथरायला लागले. कोणाचं लक्ष नव्हतं म्हणून बरं.
नचिकेत गमतीनं श्वेताला म्हणाला, श्वेताजी, आमच्या राघवसाठी आम्हाला तुमची मैत्रीण पसंत आहे बरं का. आपण एखादा चांगला मुहूर्त बघू, साखरपुडा उरकून घेऊ. नाही नाही, मला नाही करायचं आहे लग्न, असं म्हणत रश्मीच्या हातातनं कप पाडला. गरम गरम चहा राघवच्या हातावर सांडला. त्याला चांगलंच भाजलं. काकूंनी त्याला बेसिनमध्ये नळाखाली हात धरायला सांगितला. थंड पाण्यानं लाही कमी होईल असंही त्या म्हणाल्या. श्वेता म्हणाली, अगं लक्ष कुठं आहे तुझं, बघ तरी त्याचा हात किती भाजला. नचिकेत उठला, आतनं बोरुलीन आणलं, त्याच्या हाताला लावून दिलं. रश्मीला रडायलाच आलं. डोळ्यातनं गंगा जमुना व्हायला लागल्या. अनिकेत हसायला लागला आणि तो गमतीत म्हणाला, आम्हाला हे लग्न मान्यच नाही आहे. आज तुमच्या मुलीनी उकळता चहा सांडला. अरे लग्न झाल्यावर तर उकळतं तेल ओतायला कमी नाही करणार ती. नाही नाही, माझ्या हातून चुकून सांडला, मी मुद्दाम नाही केलं, सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, रडत रडत रश्मी म्हणाली. बाकी सगळे हसत होते, पण राघव शांतपणे म्हणाला, इट्स ओके. पण त्याला तिचं वागणं खटकलं नक्कीच होतं. सकाळी आपली आतुरतेनं वाट बघणारी, मी दुसऱ्या मुलीबद्दल गंमत केल्यानंतर अस्वस्थ झालेली ही मुलगी आता अचानक अशी विचित्र का वागतीये हे त्याच्या लक्षात येईना. पण राघव त्यानंतर जरा शांत झाला. अनिकेतच्या लक्षात आलं. नंतर नचिकेतचे वडील आल्यावर काकूंनी चैतन्याची ओळख करून दिली. त्याच्या गावाची, घराची तारीफ करणं सुरू केलं. चहा करता करता त्या सगळ्या गोष्टी काकांना सांगत होत्या. काका फ्रेश होऊन बाहेर आल्यावर केक कट केला गेला. काकू म्हणाल्या, ए आणि हो तो केक गालाला बिलाला लावून नाश करू नका त्याचा, मला नाही आवडत ते. मजा करा, मस्ती करा, पण अन्नाची नासाडी नका रे करू. सगळ्यांनी एका सुरात ओके म्हणत नचिकेतला केक भरवला. काकू म्हणाल्या, चला श्वेता, रश्मी, आपण तयार होऊ. असं म्हणत काकू आत गेल्या. श्वेता आणि रश्मी त्यांच्या मागोमाग गेल्या. अनिकेत सगळं आवरून ठेवता ठेवता म्हणाला, अरे नच्या, तू जा ना बाबा, तुला तयार व्हायला खूप वेळ लागतो. काकांनाही त्याची गंमत करायची लहर येते. अरे आज त्याला काय म्हणू नको रे बाबा, आज माझ्या लाडोबाचा वाढदिवस आहे. बाबा तुमच्यासाठी तर रोजच त्याचा बड्डे असतो, त्याला जरा काही काम सांगितलं तर तुम्हाला चालत नाही ते. चैतन्य, मला सांग, तुझ्याकडे तू कोणाचा लाडका आहेस रे, आईचा का बाबांचा? काकांनी चैतन्याला विचारलं. चैतन्य म्हणाला, मीही सगळ्यांचाच लाडका आहे अहो काका. सगळ्यांच्या गप्पा रश्मी आतमध्ये तयार होता होता ऐकत असते. तिला खूप अप्रूप वाटत असतं की सगळ्यांचे आईवडील किती प्रेमानं आपल्या मुलांमध्ये मिक्स होतात. आपल्याला तर आठवतसुद्धा नाही की शेवटचं आपण असं कधी बोललो आहे. जोपर्यंत मी श्वेताच्या म्हणण्यानुसार या ग्रुपमध्ये सामील झालेले नव्हते तोपर्यंत तर प्रत्येकाच्या घरात इतकं छान वातावरण असतं हे मला माहीतसुद्धा नव्हतं. आई, वडील आणि मुलं यांच्यात किती गोड नातं आहे. नाही तर माझं कळायला लागलं तेव्हापासून फक्त सिंधू मा आणि बाबांनी त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये नेलं की वातावरण तेच. तिथे काय नुसतं शांत बसून राहायचं, अगदी मोजकं बोलायचं, थोडंसं हसायचं. कंटाळा येतो मग. त्यामुळे मोकळं बिनधास्त कसं वागायचं, कसं बोलायचं हे थोडंफार मला श्वेताकडून शिकता आलं. चल रश्मी, माझं झालं आहे, मी बाहेर बसते, ये तू काकूंच्या बरोबर. हां अगं माझंही झालं आहे, चल मी पण येते. दोघीही हॉलमध्ये आल्या. बरं कुठल्या रेस्टॉरंटमध्ये जायचं आहे? राघवने विचारलं. काका म्हणाले, फ्लेवर फ्लाईट. अनिकेत म्हणाला, मी राघवच्या बाईकवर, नची चैतन्याच्या बाईकवर, आणि आई आली की तुम्ही चौघंजणं कारनं पोचा, आम्ही पुढे होतो. ते चौघं जायला निघतात. राघव रश्मीला काहीही म्हणत नाही किंवा अनिकेतला सुद्धा म्हणत नाही की आम्ही दोघं बाईकवर येतो, कारण आत्ता त्याला रश्मीच्या वागण्याचा थांगपत्ताच लागलेला नसतो. अरे राघव, काय झालं? तुम्ही आला तेव्हा किती मजेत होतात, मग काय झालं? हां, रश्मी तसं म्हणाली म्हणून का? अनिकेतने पाठीमागे बसता बसता त्याला विचारलं. अरे मला काही समजतच नाही आहे. सकाळी मला 2दा फोन केला, कधी येतोस, मला महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणाली. मी तिथे लवकर नाही पोचलो तर किती अस्वस्थ झाली होती ती, आणि स्वतः तर कन्फर्मेशन द्यायला संकोचत होती. मग तू म्हणालास का तिला? अरे आधी मी गंमत केली की तुझी वाट बघितली आणि दुसऱ्या मुलीला मी हो म्हटलं आहे, तेव्हा ती खूप नाराज झाली.
पण मी जेव्हा सांगितलं तिला खरं काय आहे ते, तेव्हा खुश झाली आणि लगेच लग्नाचं प्रॉमिससुद्धा झालं. अरे मग तू नाराज का झाला आहेस? अरे मगाशी मला चहा द्यायला आली तेव्हा तिचा हात थरथरत होता, बघितलंस ना तू? अनिकेत त्याला समजावण्याच्या स्वरात म्हणाला, अरे होत असेल मुलींना, त्यातल्या त्यात रश्मी म्हणजे इंट्रोवर्ट, त्यामुळे तिला वेळ लागेल रे. पण ती काय म्हणाली ऐकलंस का नाही? ती म्हणाली मला लग्न करायचं नाही आहे. कॉन्ट्रॅडिक्टरी बिहेवियर नाही वाटत का तुला? म्हणजे वाटतंय तसं, पण लक्षात ठेव ती श्वेतासारखी नाही आहे. म्हणजे आज रवी तर उद्या आवी. अरे पण ही 2-3 तासात मत बदलते. हाऊ रिस्की शी इज. उद्या ही मला तिच्या आणि माझ्या आईवडिलांसमोर तोंडावर पाडेल. माझ्या घरचे मला समजून घेते रे, पण तिचे आईवडील, तिच्या आईवडिलांना वाटेल की मी तिला पैशासाठी फूस लावतोय. राघव चिडला होता. तरीही अनिकेत त्याला समजावण्याच्या स्वरात म्हणाला, नाही रे तसं नाही होणार, तू काहीच्या काही विचार करतोयस. नाही अनिकेत, मला खरं तर ना आता विचार करावाच लागेल. हे सावध होण्यासाठी एक प्रकारे सिग्नलच मिळालेत मला जणू. हे बघ, तू इतकी टोकाची भूमिका घेऊ नको. हळूहळू कळतील रे स्वभाव एकमेकांना एक दुसऱ्याचे. आधी तिला समजावून तर घे. हेही बरोबर आहे म्हणा तुझं, पण मला ना तिचं तसं वागणं अनएक्सपेक्टेड होतं. मी एकदा श्वेताबरोबर बोलतो, तिने स्वतः सांगितलं तर बरंच आहे. अनिकेत, मी हे ऑब्झर्व केलं आहे. जेव्हा चैत्यानं त्याच्या गावाची गोष्ट सांगितली तेव्हा श्वेता तिला हळूच म्हणाली की हे सगळं तुझ्यासारखं आहे, आणि त्या क्षणापासून तिचं वागणं बदलणं. आणि मग चहा आणला तेव्हा तर मी अगदी परका आहे आणि तिच्याकडे वाईट नजरेनं बघतोय असे भाव होते रे तिच्या चेहऱ्यावर. अनिकेत आश्चर्यानं म्हणाला, अरे काय सांगतोयस? म्हणजे तिचं मानसिक संतुलन तर. तू असं कर, ती तुझ्यासोबत आली ना, जाताना तिला बिनधास्त येतीये तुझ्याबरोबर का ती श्वेताबरोबर जातीये ते बघूयात. म्हणजे तिच्या मनात काय आहे त्याची आपल्याला आयडिया येईल. नंतर मग आपण श्वेताबरोबर बोलू सविस्तर ह्या विषयावर. ते 4 जण आधीच हॉटेलवर पोचलेले असतात. अनिकेतनं बुक केलेलं होतं टेबल. चैतन्य म्हणाला, राघव यार तुझा मूड भाजलं म्हणून ऑफ आहे, कारण रश्मी तुला नाही म्हणाली म्हणून ऑफ आहे. तू बरोबर समजलास चैतन्य. मला सांग रे चैत्य, रश्मीला तू कधीपासून ओळखतोस? हा प्रश्न ऐकून चैतन्यालाही आश्चर्य वाटतं. का रे? अरे मी तर तुमच्या नंतर भेटलो तिला. बरेच दिवस तर ओळख झाल्यानंतर ती बोलायची सुद्धा नाही. तुला सांगतो राघव, मी तिच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न केला होता, पण ती समजण्याच्या पलीकडची आहे. ती नेहमी कुठल्या तरी विचारात मग्न असते. श्वेता चांगलं ओळखते तिला. तेवढ्यात श्वेता, रश्मी, काका आणि काकू आले. स्टार्टर्स मागवले गेले. अनिकेत श्वेताला खूण करून रश्मीला राघवच्या जवळ बसू दे असं म्हणाला. श्वेता चैतन्याजवळ जाऊन बसते. चैतन्याला खूप आनंद होतो. श्वेताच्या फ्री वागण्यामुळे चैतन्य तिच्यात गुंतत चाललाय. अनिकेतने विचारलं, चला कोण कोण कुठलं कुठलं सूप घेणार आहे? माझं आणि चैतन्याचं 1/2 हॉट अँड सोर. श्वेताने क्विक उत्तर दिलं. काकूंनी विचारलं, माझ्यासोबत कोणी पालक सूप शेअर कराल का? यावर कुणी काहीही बोललं नाही. अनिकेत म्हणाला, आई तू एकटी घेणार असशील तर घे, ते कोण एवढं आवडीनं घेत नाही. राहिलं, अहो तुम्ही कुठलं घेताय? काकांनी मेनू बघितला आणि म्हणाले, शरयू आपण न्यूडल सूप विथ मिक्स व्हेजिटेबल ट्राय करूयात. रश्मीनं विचारलं, राघव तुला क्रीमी टोमॅटो चालेल? नाही तर तू सांगते आपण शेअर करू. राघव फक्त चालेल एवढंच बोलला. अनिकेत तिला गमतीनं म्हणाला, ए बाई आता सूप नको सांडवा त्याच्या हातावर. श्वेता म्हणाली, अनिकेत भलती चेष्टा करू नको रे, ती रडेल. अगं रश्मी गंमत केली, रडू बिडू नको बाई, टेक इट इझी. आपली श्वेता बघ, ती रडत नाही, ती रडवते. शिक काहीतरी तिच्याकडनं. रश्मी हलकेच हसून हो म्हणाली. सगळे मस्त गप्पा गोष्टी करत जेवत होते आणि रश्मीला स्वतःची चूक उमगली होती. राघव तिच्यासोबत तुटकपणे पण इतरांच्या बरोबर हसत मजेत बोलत होता. रश्मीनं राघवबरोबर 1-2 वेळा बोलायचा प्रयत्न केला, पण त्याने नाराजी दर्शवली. सगळ्यांची जेवणं आटोपली. अनिकेतने बिल पे केलं. 11 वाजले होते.
चैत्या, तू असं कर, तू श्वेताला ड्रॉप कर आणि मग तुझ्या फ्लॅटवर जा. रश्मी काय, रश्मी राघव बरोबर आली आहे, तो देईल तिला सोडून. आता आम्ही निघतो आणि फ्रेंड्स, पोचल्यावर फोन नक्की करावर का. श्वेता मस्त चैतन्याच्या खांद्यावर बिनधास्त हात ठेवून बसली आणि ते दोघं निघाले. राघवनं बाईक पार्किंगमधनं आणली. रश्मी एका साईडनं बसली अगदी दूर. निघताना राघव म्हणाला, चला काका, मस्त झाली पार्टी, थँक्यू. तिला नीट पोचव रे, आणि ती घरात गेली ना की मग तू निघा बेटा, आणि तू सुद्धा जपून जा, पोचल्यावर फोन कर, काकू काळजीनं म्हणाल्या. अहो नक्की काकू, चला गुड नाईट, असं म्हणून राघव निघाला. ऑक्टोबर महिना होता, हवेत गारवा होता. राघव गाडी फास्ट चालवत होता. रस्त्यावर रहदारी तुरळक होत चालली होती. टप्पोरी मुलं इकडं तिकडं फिरत होती. रश्मीला तिच्या घरी पोचवणं महत्त्वाचं होतं, आणि रश्मी विचार करत होती की आपण तर लगेच घरी पोचू. म्हणून ती राघवला म्हणाली, राघव जरा हळू चालव ना, मला भीती वाटते. अरे अगं, मी पाडत नाही तुला, काळजी करू नको. मी तुला पकडून बसले तर चालेल? तुला परक्या व्यक्तीला पकडून बसण्यात काही गैर वाटत नसेल तर पकडून बस, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. राघव मुद्दामून टोचून बोलला. अरे मी तुला परकं थोडंच मानते आहे, सकाळी तर मी कन्फर्मेशन दिलं ना. मग आणि मग चहा आणलास तेव्हा काय झालं होतं? किती घाबरली होतीस, किती थरथर कापत होतीस. हो अरे, मी दुसऱ्या विचारात मग्न होते, माझं लक्ष नव्हतं. अच्छा. राघवच्या लक्षात आलं की ती असं उगाचच म्हणते. राघव मला सांग ना, उद्या आपण भेटूयात, मला तुला काहीतरी सांगायचं आहे, खूप बोलायचं आहे. तुला माझं वागणं विचित्र वाटत असेल, पण त्याबद्दल मला काहीतरी कल्पना द्यायची आहे तुला. हो चालेल. मग 5-1 मिनटं शांततेत गेली. रश्मी, तुला तुझा निर्णय बदलायचा असेल तर माझी काही हरकत नाही. राघव तिला म्हणाला. अरे त्यासाठी तर मला उद्या भेटायचं आहे. बरं आता तू माझ्या घरी चालतोस, कॉफी घे आणि मग जा. इतक्या रात्री? तुझ्या आईवडिलांना चालतं ते? अरे ते दोघं घरी नाही आहेत म्हणून तर चल म्हणाले ना. आता राघवला रश्मीबद्दल वेगळाच संशय यायला लागला. सगळ्यांसमोर इतकी लाजरी बुजरी राहण्याचा नुसता आव आणते का काय ही? यापेक्षा श्वेता बरी, जशी आहे तशी वागते. ही रश्मी एक गूढ बनत चालली आहे. एका दिवसात इतक्या नाना छाटा. आपण चूक तर नाही ना करत आहोत हिला हो म्हणून? पण तो उघड म्हणाला, हे बघ मी आत्ता नाही येत रश्मी, आपण उद्या भेटणार आहोत ना. आत्ता खूप उशीर झाला आहे, मला अजून घरी पोचायला अर्धा तास तरी लागेल, माझी आई वाट बघत असेल, तिचं फोन येणं सुरू झालं आहे. असं म्हणून राघवने घरात जायचं टाळलं. रश्मी थोडी हिरमुसली. बरं मग पोचल्यावर मला फोन किंवा मेसेज तरी कर पोचल्याचा, ओके? त्यांनी नुसती मान डोलवली आणि तिला सोडून तो निघून गेला. थोड्या वेळानं त्याला आठवलं की काकू म्हणाल्या होत्या की ती घरात गेल्यानंतर तू तिथनं निघ. अरे बापरे, आपण बघितलंच नाही रश्मीकडे वळून. काय विचार करत असेल ती? इतका कसा निष्काळजी झालो मी. घरी पोचल्यावर आधी तिला फोनच करतो. इकडे रश्मी घरात पोचली. सिंधुमा तिची वाट बघत होत्या. रश्मी फ्रेश झाली, नाईट ड्रेस घालून आली. काय रश्मीताई, कशी झाली पार्टी? काय होतं स्पेशल आणि कोण कोण आलं होतं? सिंधुमांनी विचारलं. आजचा दिवस ना थोडा छान थोडा खराब असा गेला हो, अर्थात माझ्या चुकीच्या वागण्यानं. सिंधुमा, मला का नाही ग नीट वागता बोलता येत श्वेतासारखं? मी अचानक विचित्र वागते. मला मग ते नंतर कळतं, पण अगं बाळा, तू तर नीटच वागतेस, सगळ्यांशी आदरानं मर्यादेत राहून बोलतेस. हे बघ रश्मी, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. कुणी बडबडा असतो, कुणी मितभाषी असतो, कुणी लगेच मिसळतं तर कुणाला वेळ लागतो मिसळायला. आज काय वेगळं घडलं? सिंधुमा, आज मी राघवला माझ्या प्रेमाची कबुली दिली. असं म्हणून तिने डोळे गच्च बंद केले, कानावर हात ठेवला. सिंधुमांना तिची ही सवय नवीन नव्हती. एखादा छोटा मोठा निर्णय घेतला तर ती असं करते कारण समोरच्याची रिॲक्शन काय असेल याची तिला भीती वाटते. सिंधुमा तिच्या जवळ गेल्या, तिचे हात डोळ्यावरनं बाजूला केले आणि म्हणाल्या, मिळाला तर आमच्या राजकुमारीला तिच्या मनातला राजकुमार. राघव, छान नाव आहे हो. अगदी श्रीरामाचं रूप डोळ्यांसमोर येतं. बरं तो काय करतो, कुठे राहतो, त्याच्या घरी कोण कोण आहे, त्याचं शिक्षण किती झालं आहे, कुठे नोकरी करतो का तो?
अगं थांब थांब मा, किती प्रश्न विचारशील? रॅपिड फायर राऊंडसारखे. हे बघ, राघव आमच्या ग्रुपमध्ये आहे, 2 वर्ष सिनियर आहे. त्यांनी मला 2-3 महिन्यांपूर्वी प्रपोज केलं होतं. मी आज त्याला हो म्हणाले. अभ्यासात हुशार आहे, बॅचलर ऑफ टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट करतो, शिकता शिकता व्लॉगिंगसुद्धा करतो. व्लॉगिंग म्हणजे काय गं रश्मी? मला नाही कळत ते. व्लॉगिंगमध्ये ना आपल्याजवळ असलेलं नॉलेज व्हिडिओचा वापर करून लोकांना शेअर करणं. व्लॉगिंगलाच व्हिडिओ ब्लॉगिंग असंही म्हटलं जातं. त्यामुळे आपल्याला ऑनलाईन पैसेही मिळवता येतात. यापेक्षा मला नाही जास्त माहिती, पण राघव करतो ना हे सगळं, त्यामुळे थोडीशी माहिती आहे. अगं तो कुठेही फिरायला गेला की तिथला व्हिडिओ शूट करतो, सोबत सोबत माहिती सांगत फिरतो. असं वाटतं की आपण जणू तिथे गेलो आहे. बरं, मग तुम्ही लग्न बिग्न करणार आहात ना? का आजकालच्या तुमच्या हायक्लास सोसायटीमध्ये नवीन फॅड आलं आहे तसंच राहायचं सोबत? नाही सिंधुमा, तो सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेला वाढलेला सुसंस्कारी मुलगा आहे. आई वडील, लहान बहीण आणि तो, असं छोटंसं कुटुंब आहे त्यांचं. अगं बेटा, पण तुझ्या आईवडिलांना चालणार आहे का? त्यांना स्टेटस महत्त्वाचं आहे. तुझं लग्न ते सर्वसाधारण कुटुंबात नाही करून देणार. तू नाही का याचा विचार केलास आधी? केला आहे मी. त्यांनी परमिशन नाही दिली ना तरी मी राघवबरोबर लग्न करणार म्हणजे करणार. रश्मीनं आपला ठाम निर्धार सिंधुमांसमोर बोलून दाखवला. बरं, राघव आणि तू एकमेकांना नीट ओळखता ना? राघव खरंच तुझ्यावर प्रेम करतो का तुझ्याकडे भरपूर संपत्ती आहे, तू दिसायला देखणी आहेस, एकुलती एक आहे, ह्या सगळ्या गोष्टींकडे बघून तो प्रेम नाही ना करत, किंवा प्रेमाचं नाटक? अगं आजकाल ना लोकांची मानसिकता वाईट झाली आहे का? मेहनत न करता पैसा कसा मिळवायचा हे बघतात आधी. अर्थात सगळे असे नसतात, पण तू जर त्याला पारखला असशील तर प्रश्न नाही. सिंधुमा, ते कसं कळणार? मध्येच मलाही वाटतं की तो पैसा बघून तर लग्न नाही ना करत आहे माझ्याशी. कधीतरी वाटतं की तो खरंच मनापासून प्रेम करतो माझ्यावर. त्यामुळे मी त्याच्याशी अशी अचानक मध्ये मध्ये नीट नाही वागत. मगाशी सुद्धा चहा देताना भीतीने माझे हात थरथरत होते, त्यामुळे माझ्या हातनं गरम गरम चहा त्याच्या हातावर सांडला. गं नंतर काय घडलं ते सगळं तिने सिंधुमाला सांगितलं. अगदी त्यांनी आत्ता ह्यावेळी घरी यायला नकार दिला तिथपर्यंत सगळं सांगितलं. तेवढ्यात रश्मीचा मोबाईल वाजला. रश्मीने कॉल रिसीव्ह केला आणि म्हणाली, राघव पोचलास ना रे व्यवस्थित? ओके चल, गुड नाईट. त्याला काही बोलू न देताच ती गुड नाईट म्हणाली. राघवला तिच्या वागण्याचं वैषम्य वाटलं. त्यांनी पण फक्त गुड नाईट म्हणून फोन ठेवून दिला. हलकेच हसून पुटपुटला, गुड नाईट आहे माझ्यासाठी आणि मे बी नेहमीसाठी. इकडे रश्मी सिंधुमांना म्हणाली, चल सिंधुमा, मी पण झोपते, गुड नाईट. 2 दिवसांनंतर अनिकेत, राघव आणि श्वेता कॉलेज कॅन्टीनमध्ये बसलेले असतात. राघवला रश्मीच्या अशा विचित्र स्वभावाबद्दल जाणून घ्यायचं होतं आणि त्यासाठी तो तिला आधी भेटायचं टाळत होता. त्यांनी कॉफी ऑर्डर केली. अनिकेतनं बोलायला सुरुवात केली, श्वेता, आम्हाला राघवला रश्मीबद्दल विचारायचं आहे. मग राघव म्हणाला, श्वेता, आपण ग्रुपमध्ये आहोत, चांगले मित्र आहोत, तेव्हा तुम्ही मनात येईल तसं वागू शकता, पण रिलेशनमध्ये थोडंच असं चालतं का गं? राघवनं नचिकेतच्या वाढदिवशी घडलेली घटना थोडक्यात सांगितली. त्याचंही बरोबर होतं. श्वेता जरी उच्छृंखल मुलगी असली तरी कुठे, कधी, काय बोलायचं हे तिला नीट माहिती होतं. त्या सगळ्या ग्रुपला जोडून ठेवणारा एकमात्र दुवा म्हणजे ही श्वेता. श्वेतानं शांतपणे ऐकून घेतलं आणि म्हणाली, राघव, पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुझी निवड योग्य आहे. रश्मी अत्यंत सालस आहे, डाऊन टू अर्थ स्वभावाची मुलगी आहे. तुला वाटतं आहे की तिचं वागणं थोडं विचित्र आहे, पण ते तिच्या 0 कॉन्फिडन्स आहे ना, म्हणून. ती प्रत्येक गोष्टीचा खूप विचार करते, त्यामुळे तिला तिचे निर्णय कधी बरोबर तर कधी चुकीचे वाटतात. तिच्या लाईफमध्ये जी वादळं आहेत ना, ती पेलताना तिची दमछाक होती. अरे अगं, पण असं कसं चालेल ना? त्या दिवशी सकाळी ती म्हणाली की आपण लग्न करू आणि 4 वाजता डिसिजन चेंज. पुन्हा रात्री घरी चल म्हणाली, दुसऱ्या दिवशी भेटू म्हणाली. मग रिलेशन पुढे वाढवायचं नसेल तर उगाच गाठी भेटी कशाला? का लिव्ह-इनमध्ये राहायचं आहे तिला? हे आमच्या घरी नाही चालणार असलं. ती राहते हाय सोसायटीत गं, त्यांना लोक नाही नावं ठेवणार, पण आपल्यासारख्या सर्वसाधारण कुटुंबातल्या लोकांना सगळे नाव ठेवतात. शिवाय मी एकटा नाही, मला पाठीवर बहीण आहे. उद्या तिच्या लग्नाला प्रॉब्लेम नाही का येणार?
नाही रे बाबा, तिचं असं काही नाही आहे. ती तुझ्यावरच प्रेम करते आणि तिला तुझ्याशीच लग्न करायचं आहे. तिने बोलून दाखवलं आहे माझ्यासमोर बरेचदा. ती का घाबरते, तिच्यात का कॉन्फिडन्स नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. मी तुला सांगेन. पण मला असं वाटतं की तुमच्या नात्यात मिडलमॅन नको, म्हणून तुम्हीच भेटा, क्लिअर करून घ्या. फक्त पुन्हा एकदा सांगते की रश्मी इज अ जेम. श्वेताचं म्हणणं मलाही पटलं बरं का राघव. तू तिला भेट, सविस्तर बोल, त्या दिवशी जसं वागली त्याचं कारण विचार. आणि काय रे, इतके दिवस तिच्या उत्तराची वाट बघणारा तू असा अचानक डगमगलास का? अरे दुरून डोंगरे सागरेसारखं झालं माझं. मी विचार केला होता की ती शाय आहे, वेळ लागेल माझ्याबरोबर रोळायला, पण हे हिचं भलतंच आहे. आज ना माझा निर्णय श्वेता काय बोलतीये त्याच्यावर अवलंबून होता. मग काय ठरलंय तुझं? नाही, मी भेटतो तिला आज संध्याकाळी आणि सगळ्या समजुती गैरसमजुती दूर करून टाकतो. चला साहेब, मग आता निघायला हरकत नाही. जाता जाता श्वेताला ड्रॉप करतो, मग घरी जातो. तुम्ही भेटा, बोला आणि हो आम्हाला कळवा. पुढच्या आठवड्यात आपल्याला चैतन्याच्या गावी जायचं आहे, मध्ये आपली भेट होणार नाही. असं म्हणून अनिकेत श्वेताला घेऊन निघाला. राघवने रश्मीला फोन लावला. हॅलो. दबकत रश्मी म्हणाली, का गं, कोणी आहे का तुझ्या बाजूला? एवढी घाबरत घाबरत का बोलतीयस? नाही नाही, काही नाही, मी मुळीच नाही घाबरत आहे. तू बोल ना, तू बोल. तू कशाला फोन केलास? सॉरी, म्हणजे काम काय आहे? नाही नाही, तू चुकीचं नको समजू. मला म्हणायचं आहे की तू. बस, मला कळलं तुला काय म्हणायचं आहे. मला आज वेळ आहे, आपण भेटूयात संध्याकाळी, सोबत डिनर घेऊ, इफ यू डोंट माइंड. नो प्रॉब्लेम, मी नक्की येते. कुठे भेटायचं? मी तुला ॲड्रेस सेंड करतो. ओके, बाय. असं म्हणत तिने फोन ठेवला सुद्धा. राघव मनात विचार करायला लागला की आता आपल्याला या बाईसाहेबांना असंच समजून घ्यावं लागेल. पण किती? मी समजून घेईन, पण माझ्या घरातली इतर मंडळी? ठीक आहे, बघूया नंतरचं नंतर. पण श्वेता म्हणत होती की रश्मीच्या आयुष्यात वादळं आहेत. वादळं? कुठली वादळं आहेत तिच्या आयुष्यात? आणि त्या वादळातून तिला सावरता सावरता माझं कुटुंब उद्ध्वस्त तर नाही ना होणार? श्रोते हो, हा होता दुसरा भाग भिंतीच्या पलीकडे ह्या कादंबरीचा. तिसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.